अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेने खूप आनंदाचा भरभराटीचा जावो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी खूप अशा निगेटिव्ह गोष्टी घडतात, तेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये येतो. कामात अडथळे येणे, माझ्या घरात सतत कटकट चालू आहे, काहीतरी अडचण किंवा कामात माझ्या घराची प्रगती थांबली आहे. बऱ्याच स्वामी भक्त म्हणतात, आज मी तुम्हाला मोहरीचे तांत्रिक उपाय सांगणार आहे. आणि पिवळ्या मोहरी हे जे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी मानले जातात. जर तुमच्या घरात सतत वाद विवाद किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर पिवळ्या मोहरीचा वापर करून 40 दिवसांची कालभैरवाष्टकम सेवा आपण सुरू करू शकतो. नवीन घरात प्रवेश करताना किंवा घरामध्ये नकारात्मकता शिरली असल्यास पिवळ्या मोहरीचा वापर करून ती ऊर्जा दूर करता येते. जर तुम्हाला नोकरीमध्ये बॉसकडून त्रास होत असेल किंवा कामाच्या ठिकाणी ताणतणाव असेल तर पिवळी मोहरी स्वतःवरून ओवाळून टाकण्याचा उपाय सांगितला आहे. अनेकदा घरात बरकत राहत नाही, अशा वेळी गुरुवारी पिवळ्या मोहरीचा उपाय केल्यास घरामध्ये सुख शांती येते. घरातील नकारात्मकता आणि वाईट नजर काढण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यात थोडी पिवळी मोहरी टाकून ते निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढू शकतो. नवीन घरात प्रवेश करताना किंवा वास्तुशांततेसाठी पिवळी मोहरी वापरणे अत्यंत प्रभावी मानले जाते, ज्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. घरातील लहान मुले किंवा आजारी व्यक्तींना वाईट नजरेपासून वाचण्यासाठी त्यांच्याजवळ थोडी पिवळी मोहरी ठेवावी, म्हणजे वाईट नजरेपासून बचाव होतो. गुरुवारी पिवळी मोहरी, गंगाजल आणि भीमसेनी कापूर यांची एक पोटली बनवून ती घराच्या मुख्य दरवाजावर बांधल्यास घराचे संरक्षण होते. उपायांसोबतच अथर्वशीर्ष आणि कालभैरवाष्टकम पठण करण्याचे खूप महत्त्व आहे. मासिक धर्माच्या काळात सेवा करताना 4 दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर पुन्हा सुरुवात करावी. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पिवळ्या मोहरीचे महत्त्व तुम्हालाही माहितीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्हाला स्वामींच्या कृपेने खूप आशीर्वाद आणि धनलाभ व्हावा आणि तुमची सर्वांची आरोग्य चांगले राहावे हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.